हाटे साहेब लवकरात लवकर आपला आणि ओम साई संघाकडून सलामीसाठी विवेक बंटी आणि अरफात सलामीची जोडी मैदानात जाते. सामना लवकरात लवकर चालू होतोय. पहिला शतक घेऊन येतोय तो हे कोण आहे पहिलं शतक कोण घेऊन येते? जाईद जाईद पंच संदीप माने आणि हाटे हे दोन्ही पंचांनी अधिक उत्तम कामगिरी केलेली आहे पहिल्या दिवसापासून आणि आता फायनल दिवसापर्यंत. आणि पहिला शतक घेऊन येत आहे ते जाईद. एक पहिलं षटक जे आहे ते पॉवर प्ले मध्ये आहे. नाही नाही 3 ओव्हर असेल तर पॉवर प्ले नाही आहे. सामना चालू होतोय. जाईद टू अरफात. एक धावा अरफातच्या बॅट मधून निघते. डिक्लेअर 22 डिक्लेअर डिक्लेअर. तुमचीच वाढ. धन्यवाद सर. पुढे मैदानाकडे जिकडे सामना रंगतो एनसीसी नाते विपक्ष असेल ओमसाई नाते दोन्ही संघ होम ग्राउंड मध्ये खेळताना पाहायला मिळतील. जाईद यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला जाईद यांच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडूवरची 2 सिंगल आल्या होत्या. त्यानंतर तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळाला गोलंदाज जाईद यांचा. कालपासून जाईद यांची गोलंदाजी पाहतोय चांगली सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सातत्याने त्यांच्या माध्यमातून. सर अराफत आणि विवेकची जोडी. अरफात आणि विवेक यांची जोडी यावेळेस बॅकफुटला थोडासा पंच करण्याचा प्रयत्न. सन्माननीय समीरजी गोडमे साहेब यांनी एक कॅश प्राइज लावले. जर जाईदने
अरफातची विकेट घेतली. 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल, तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस पुढचा चेंडू जाईल त्यांचा. यावेळेस दिशा चुकली आहे. वाईट बॉल पंचाचा शर्यत आहे. एक अवांतर धाव, अधिकची धाव मिळेल ओमसाई नाते संघाला. सलामीची जोडी मैदानात आहेत. स्ट्रायकरला अराफत, नॉन स्ट्रायकला असेल अब्दुल्ला पठाण यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज जर षटकार आला तर. इथे एका सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. चालू असलेला सामना अर्थात NCC नाते विपक्ष आहे ओमसाई नाते, दोन बलाढ्य संघादरम्यान सामना चालू आहे. आजच्या दिवसातील स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील हे सामने चालू आहेत. एका बाजूला NCC नाते वर्सेस ओमसाई नाते. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू कट केलाय. शेवटच्या क्षणाला फटका निवडला गेलाय आणि या चेंडूवर सुद्धा एक धाव कंप्लीट केली गेली. धावफलकाचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पंचाचा इशारा तो पहिलं षटक इथे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 6. आमदार चषक 2023 नाते आयोजित एक भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली होती आणि या स्पर्धेचा आज उत्तर अर्ज आहे. स्पर्धेचा चौथा आणि अंतिम दिवस, अंतिम दिवसातील काही सामने तुमच्या आमच्या भेटीला असतील. नक्की स्पर्धेचा पहिला दिवस पाहिला गेला तर महेर 11 टेम्पाले संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. यावेळेस फुलटॉस चेंडू, त्याला फुलटॉस दिलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते जबरदस्त झेल पकडला गेलाय. फलंदाज क्रमांक पहिला बाद. नाही फुलटॉस होताना वरती लागला. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. विवेक यांना मोठा फटका जरूर खेळायचा होता. मिस टाइम फटका झाला आणि सीमारेषेलगत एक झेल पकडला गेलाय. डगआउटच्या माघारी परतताना पाहायला मिळतात फलंदाज विवेक, तर न्यू बॅटर्स मैदानात असतील सरफराज. नईम या दरम्यान पुढचा चेंडू असेल नईम यांचा. राईट आर्म राऊंड विकेट मारा असेल. फलंदाज सरफराज यांना आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला फुल करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवला गेलाय आणि ते 2 धावा कंप्लीट होतील. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सीमारेषेलगत. अफजलला समीर आणि इम्रान यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल जर सरफराज यांनी षटकार मारला तर. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू झेल सुटला गेलाय. जीवनदान. एक चुकी केली होती झेल सोडून, दुसरी चुकी केली थ्रो टाकून. एक बाईच्या स्वरूपात धाव मिळाल्यात. ग्राउंडची खऱ्या अर्थाने खासियत आहे, ज्याच्या हातात झेल येतो ना तो सुटलाच जातो. यावेळेस देखील तेच तरा चेंडू पाहायला मिळाला, मात्र पंचाचा वाईट बॉल. एक अतिरिक्त धावा धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक अतिशय चांगला सामना चालू आहे. एका बाजूला NCC नाते तर दुसऱ्या बाजूला ओमसाई नाते. या विभागातील 2 बलाढ्य टीम एकमेकाच्या समोर उभ्या ठाकल्यात आणि आज मात्र
बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड आहे. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल नईम यांची. पहिले चेंडू विकेट नक्कीच मिळाली होती नईम यांना. त्यानंतर पाहिलं गेलं तर 1-2 अधिकच्या धावा देऊन गेलेत. बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड आहे गोलंदाज नईम यांचा. पुढचा चेंडू असेल राईट मोर द विकेट. मारा असेल सरफराज यांना. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली झेल सुटला गेला आहे. चुकी आणि चुकी होते आणि इथे चुकीला माफी नाही. दुसरा झेल सुटला गेलाय. एक झेल लॉंगनला आला होता तर एक झेल लॉंगअपला आला आणि दोन्ही झेल सुटले गेलेत. 2 जीवनदान मिळालेत फलंदाला. या दरम्यान पुढचा चेंडू नईम यांचा. यावेळेस मोठा फटका, मिस टाइम फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेचा. या टाइमाला मात्र चुकी नाही. झेल पकडला गेलाय फलंदाज बाद. या कॅच साठी इर्षाद यांच्यासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इरफान, समीर आणि अफजल्ला पठाण, समीर गोडमे आणि इम्रान गोडमे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज या कॅच साठी असेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक मस्त कॅच पकडला. एक जबरदस्त झेल पाहायला मिळाला. सन्मान्य असलमजी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज जर कुणाल यांनी जर षटकार मारला तर न्यू बॅटर्स मध्ये असेल कुणाल. आखूड टप्प्याचा चेंडू सोडून दिलाय. नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. वाईटचा इशारा होईल. एक अवांतर धाव मिळेल. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सरफराज प्रयत्न जर नक्कीच चांगले करत होता. मोठे फटके खेळण्याचा जरूर त्यांचा प्रयत्न होता. मात्र प्रयत्न सारखे फसले गेले होते. जेल सुटले गेले होते 2. तिसरा जेल मात्र एक जबरदस्त जेल पकडला गेला होता. यावेळेस देखील हा ट्रॅकर चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, एक वेगळा धाटणीचा प्रयत्न, फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू थेट विसावला. यष्टीरक्षकाच्या हातात डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ समाप्त होतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 15. महाड पोलादपूर मानगावचे लोकप्रिय आमदार, दमदार आमदार म्हणून भरतशेठजी गोगावले साहेब असतील तर युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे रायगडचं पाहिलं जातं ते युवासेना कोर कमिटीचे सचिव सन्माननीय विकास शेठजी गोगावले यांच्या मार्गदर्शनाची या स्पर्धा संपन्न होतात. आमदार चषक 2023 एक भव्य दिव्य आयोजन तुम्ही आम्ही पाहताय. गाव टू गाव टेनिस बॉल क्रिकेटचं एक आयोजन ग्रामीण भागातील एक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नक्कीच पाहिलं जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये एक अजूनही या स्पर्धेला वेगळं रूप प्राप्त होईल याची नक्कीच अपेक्षा असेल प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक प्रेक्षकांना सुद्धा. सन्मान्य असलमजी साहेब यांच्याकडून जर अमरने जर विकेट प्राप्त केले तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सन्मान्य इम्रानजी गोडमे साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक विकेटसाठी. नक्कीच दोन्ही संघ आपल्या विभागातले त्यामुळेच बक्षिसांचे खैरात इथे पाहायला मिळते. अख्खा देशातून हे सामने लाईव्ह पाहिले जात आहेत. सौदी असेल, कुवेत असेल, इथून आपण हे सामने लाईव्ह पाहतात आणि तिकडून बक्षिसांची खैरात होते. या दरम्यान बिग 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 हिट्स, 6 रन्स. अराफतच्या बॅट मधून आलेला एक देखना फटका पाहायला मिळाला. आतापर्यंत शांत पडलेला अराफत इथे मात्र आपली बाजू खोलतोय आणि एक या स्पर्धेचा सगळ्यात मोठा षटकार पाहायला मिळाला. धावा 6 धावेने वाढल्यात. धावफलकावरती धावा लागल्यात 21. सन्मान्य शैलेशजी शिंदे साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आला या षटकारासाठी.
अजून एक षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुढचा चेंडू राईट मोर विकेट. यावेळेस एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय. इथे धोका पत्करला गेलाय. रनआउटची संधी निर्माण झाली. फलंदाज क्रमांक 3 कुणालला डगआउटला माघार फिरसावं लागेल. तिसऱ्या आणि अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला होता. तदनंतर मात्र दुसरी धाव घेण्याच्या फलंदाज बाद झालाय. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. फलंदाज क्रमांक 3 कुणाल माघारी परतलाय. तर न्यू बॅटर मैदानात असतील वैभव. याच वैभवने मागील सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार वसूल केला होता. यस, त्या षटकारासाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज वैभव यांना मिळाला होता. पुढचा चेंडू असेल हा ट्रॅकर चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तिचा फिल्डर तैनात केलाय. मात्र दोन्ही फिल्डर चेंडू फरार होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. इथे धावांचा ओघ वाढलाय खऱ्या अर्थाने. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या. षटकार आला होता. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली गेली. दुसरी धाव घेण्याच्या फलंदाज बाद झाला होता. तिसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळालाय. चालू असलेला सामना एनसीसी नाते वर्सेस ओमसाई नाते. याच मैदानावर दोन्ही संघ खेळतात. एकामेकाच्या विरोधात पहिल्यांदा उभे असतील. सोबत रोज प्रॅक्टिस सुद्धा असेल. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार षटकार. अमरच्या गोलंदाजी अक्षरशः पिसे काढली जात आहेत. एक मागडा गोलंदाज ठरतोय. राईट मोरदोगा यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूवर झपकन क्षेत्ररक्षकाला दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवला गेलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुली कंप्लीट होतोय. खराब आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. यस, मग अशी 5 धावा बघितल्या होत्या. इथे 4 धावा पाहायला मिळत आहेत. दमचक झाले दोन्ही फलंदाजांची. चला पाणी वगैरे द्यायचं त्यांना. इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल गोलंदाज अमार यांचा. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. असलेला सामना एमसीसी नाते वर्सेस ओमसाई नाते अमार. शेवटचा चेंडू घ्यावेळेस हा ट्रॅकर चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. तीन षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या 40. 41 धावांचं विजयी लक्ष्य असेल अरफात 27 धावांची नाबाद खेळी करून मैदानातून नॉट आउट होऊन परत येतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जर खेळी आवडली असेल तर. वाह, लाजवाब पारी खेली है दोस्तों यहाँ पर अरफात गोरमे ने. वो कहते हैं ना कि हौसले हो बुलंद तो वो मंजिल भी आएगी. प्यासे के पास चलकर खुद समंदर भी आएगा. थक के मत हार या मुसाफिर, जीत भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. तो यहाँ पर दोस्तों बहुत ही अच्छी बल्लेबाजी की अरफात गोरमे ने. जिस अरफात गोरमे का बल्ला हमने देखा था सुबह से ही शांत था,
वो सही समय पे वो बल्ला दुधारी तलवार की तरह अपना वार पर पलटवार दिखाता हुआ नजर आया और कमाल की बल्लेबाजी की। 27 रन की यादगार पारी खेले दोस्तों अरफात गोरमे ने, यानी कि अब कहीं ना कहीं एक बड़ा लक्ष्य 41 रनों का जीत का एनसीसी नाते टीम के सामने रखा है। वो शानदार अरफात गोरमे की बल्लेबाजी की ही बदौलत हर दिन एक ही मैदान पर दोनों एक दूसरे की भली बाती भी जानते, एक साथ खूब पसीने भी बहाते हैं, लेकिन आज विरोधियों के पसीने बहाए दोस्तों अरफात गोरमे ने। सबों का ही यहाँ पर समाचार लिया और कुछ स्ट्रोक तो बहुत ही लाजवाब थे। शॉर्ट गेंदे, हाफ ट्राइकर गेंदों का भरपूर फायदा उठाया, पुल किया था, हुक शॉट खेले थे, स्ट्रेट ड्राइव कुछ बहुत ही बढ़िया खेले थे, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में कुछ अच्छे स्ट्रोक लगाए थे, बैकवर्ड पॉइंट की दिशा में कुछ अच्छे स्ट्रोक खेले थे। ओवरऑल मिस्टर 360 की तरह यहाँ पर बल्लेबाजी रही थी अरफात की। अब ये मुकाबला बहुत ही यादगार होगा क्योंकि आमदार चषक 2023 का ये सीज़न फर्स्ट है, पर्व पहला है और जितना एक लक्ष्य रखना चाहिए था, मुझे ऐसा लगता है कि वो मंजिल तो उन्हें पा ली है ओम साई नाते की टीम ने। अब जीत के बाद उनके ये जीत का जश्न दोहरा होगा क्या, चार चांद लगे कि क्या, ये देखना, क्योंकि नईम बहुत ही अच्छे फॉर्म में है। कहीं ना कहीं गायकवाड़ सर, मुझे ऐसा लगता है कि नईम जो है उनके निशाने पर होगा और उसके लिए कुछ अलग ही स्ट्रॅटेजी बनाई है, क्योंकि नईम ने दोनों ही इनिंग में शानदार पारी केली आहे। नक्कीच सर, नईम चांगलाच फलंदाज आहे, नो डाऊट, त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे. मात्र जर ओमसाई नाते संघाचा विचार केला तर आपण विवेकची मागाशीच तारीफ केली होती गोलंदाजी करताना. तो गोलंदाज सुद्धा ओमसाई नाते संघाकडे आहे. सरासरी 13.5च्या स्ट्राईक रेटने धावा करणं गरजेचं आहे. त्यासाठी नईम या फलंदाजाला विकेटवर उभं राहणं खूप गरजेचं असेल. चला, सामना लवकरात लवकर सुरू करा विनंती असेल. यानी कि 18 गेंदे और जीत के लिए आपको 41 रनों की ज़रूरत है. 13 रन से ज़्यादा का औसत है, 14 रन लगभग के औसत से आपको बल्लेबाजी करनी होगी. बिल्कुल, यहाँ पर बिरवाड़ी की टीम, विलास भी यहाँ पर पहुँचे, मरवा 11 बिरवाड़ी, मारवा निखिल पारवे सर्वाधिक स्कोर बनाने वाला, और उसके बाद अगर कोई बल्लेबाज है तो वो विवेक, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की है. अगर ऑलराउंडर बल्लेबाजों की या खिलाड़ियों की बात होगी तो मसूद गजगे का उसमें नंबर आएगा, क्योंकि मसूद ने 57 रन बनाए हैं और 3 विकेट भी हासिल किए हैं. और मुशीर ने अच्छी गेंदबाजी की है. सकपाल सर ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही, विकेट टेकर, मोस्ट विकेट टेकर गेंदबाज है. 8 विकेट 16 रन देके सकपाल सर ने हासिल किए हैं. 80 रन सबसे ज़्यादा निखिल पारवे ने बनाए, 1 ओवर भी किए थे निखिल पारवे ने, 1 विकेट भी हासिल किया था 1 रन देके. तो इस तरह से ये जो मजबूत दावेदारी पेश कर रहे हैं, जो इंडिविजुअल प्राइजेस है उसके लिए ये कुछ खिलाड़ी इस वक्त सुर्खियों में हैं. तो चलिए, सामने की शुरुआत हो रही है. पीयूष ने अच्छी बल्लेबाजी की है और गेंदबाजी भी की है. पीयूष की अगर बात की जाए तो 35 रन बनाए हैं पीयूष ने, और अगर गेंदबाजी की बात की जाए तो कुल मिलाकर 4 विकेट हासिल किए हैं, 39 रन दिए हैं 3 ओवर में. नईम और नफीस, सगे भाइयों की जोड़ी, और नईम ने अपने बिल्कुल उसी अंदाज में ठोक दिया एक
रिटर्न विवेक या फिर सन्नी के लिए एक मौका जरूर था। ऐसे कैच लेने चाहिए, और कैच किसका है तो नईम का है। नईम को आप जीवनदान नहीं दे सकते। नक्कीच सर, एक मोठा विकेट झाला असता, मात्र दिगंबरची कॅच नव्हती, कारण या उलट सामन्यामध्ये तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल। नक्की सर, करो या मरोच्या स्थितीमध्ये सामना चालू आहे, त्यामुळे जर जर पराभूत झाला तर निराशाने हताश होऊन तुम्हाला माघारी परतावं लागेल। हाँ, बहुत ही बढ़िया शॉट एक्शन। ओहो, दो जीवनदान नईम को मिले हैं दोस्तों। यहाँ पर क्या कहने, नईम के लिए उसकी एक दुआ शायद किसी न किसी की काम आ रही है। आज घर से दुआ लेकर निकले, क्योंकि देखिए पहले कैच छूटा था, 3 खिलाड़ियों के दरमियान में गेंद गिरी थी, और अभी क्षेत्ररक्षण सागर ने बहुत ही बढ़िया किया था। वैभव सॉरी, नईम के लिए 200 रुपये का इनाम यहाँ पर। हाँ वही हो, पहले मैच का 200 रुपये का नकदी इनाम यहाँ पर जमा हो चुका है। हाँ, इस मर्तबा बहुत ही बढ़िया गेंद थी, गेंदबाजी का ब्रह्मास्त्र कहते हैं जिसको दोस्तों, वो हमने देखा था। बहुत ही बेहतरीन गेंद यॉर्कर के रूप में। अगली गेंद विवेक की, पटकी हुई गेंद थी, अंदरूनी हिस्सा, और फिर से एक मर्तबा नई। क्या कमाल का कैच पकड़ा है दोस्तों इस खिलाड़ी ने। साहिल सनस का ये अद्भुत कैच, और नईम ने शायद सपने में भी नहीं सोचा होगा। ऊंचाई बहुत ज्यादा रखी थी नईम ने, जिस तरह से उनका ऊंचा कद है, बिल्कुल अपने कद के मुताबिक उन्होंने स्ट्रोक खेला था, तारे में गेंद को तब्दील कर दिया था। अगर देखा जाए तो ये ऊंचाई का छक्का हो सकता है, लेकिन लंबाई कम रही, जिसके कारण नईम को एक बहुत ही अद्भुत कैच के द्वारा यहां से मैदान से बाहर जाना पड़ा। दोस्तों बैक टू द पवेलियन, स्कोर वहीं पर रुका हुआ 9 ही रन, 32 रनों की आवश्यकता, 11 गेंदे 10 गेंदे, सॉरी पहली गेंद डॉट गई थी। अरफात इरशाद बल्लेबाजी के लिए आए दोस्तों, क्या बात आहे। महेश आंबावलेकडून सुद्धा साहिलसाठी 100 रुपये पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे। महेश आणि दुसरा कोण, दिनेश असलमभाई, महेश आणि असलमभाई यांच्याकडून मित्रांनो प्रत्येकी 100। हो, यहाँ पर फिर से एक मर्तबा जे
महेश आंबावले आणि असलम खोत याच्याकडून प्रत्येकी 100 रुपये अर्थात साहिलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद. नाही 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 चुकणे हे प्रकृती आहे, मान्य करणे ही संस्कृती आहे आणि त्या सुधारणा करणं ही प्रगती आहे. गुड सुधारणा करा मग. अरफात अगली गेंद इरशाद के लिए पटकी हुई गेंद थी, कांधों का इस्तेमाल किया था मकबूल के लिए और इस गेंद को समझ नहीं पाए इरशाद और अंपायर से हल्की सी दाद मांगी थी बाउंसर की, लेकिन एक गुडलैंड स्पॉट पे से एक अतिरिक्त उछाल भी हमने देखा. आपने कांधे का इस्तेमाल किया था यहाँ पर अरफात गोरमे ने और ये डॉट गेंद. इरशाद बैक टू बैक दूसरी गेंद यहाँ पर बिंदी आती हुई. बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है दोस्तों. स्कोर अब वहीं पर रुका हुआ है. 9 ही रन, 32 रनों की आवश्यकता, 2 गेंदे आना शेष, यानी कि कुल मिलाकर 8 गेंदे 32 रन. तो गायकवाड सर, मुझे ऐसा लगता है कि अब हर गेंद पर 4 रन आने निहायत ही जरूरी है. नक्कीच सर, ते येणं पण गरजेचं आहे, कारण आपल्याला तर मोठ्या धावांचा पाठलाग करणं आहे. या दरम्यान चांगला चेंडू हाताळला गेलाय, मात्र पंचांनी त्याला दंडित घोषित केलाय. व्हाईट बॉल पाहायला मिळेल गोलंदाज. इथून 1-2 मोठे फटके येणं खूप गरजेचे आहे. इथून 2-3 मोठे फटके आले तर नक्कीच एक या सामन्यामध्ये एक नवीन पेनाल्टी मिळेल. अन्यथा हा सामना मित्रांनो ओमसाई नात्या संघ सहज जिंकू सुद्धा शकते, मला असं वाटते. हा इथे मोठा फटका आलाय, हवाई हल्ला चढवलाय, चेंडू जातोय ते सीमा रेषा पार. 10 मिळतील 6. चला, मेहर इलेव्हन टेम्पल आणि मारवा इलेव्हन बिरवाडी संघ आपण इथे दाखल झाला असेल तर आयोजकाची भेट घ्यायचे. पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल, याची आपण दोघांनी संघाने खबरदारी घ्या. मित्रांनो दक्षता घ्या, विनंती असेल. यापुढील उपांत्य फेरीचे 2 सामने होतील आणि एक अंतिम फेरीची लढत मात्र या ठिकाणी आज होणार आहे. अर्थात या स्पर्धेची सांगता सुद्धा आज होणार आहे. आमदार चषक 2023 पर्व पहिला नातेगाव पुरस्कृत एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे मित्रांनो. डोळ्यांचे पाळणे फेडणारे अशी स्पर्धा मित्रांनो. आज 4था दिवस आहे आणि आज या ठिकाणी नक्कीच सांगता सुद्धा होईल. या स्पर्धेसाठी ज्या लोकांनी प्रतिसाद दिलाय, नक्कीच ज्यांनी कोणी सहकार्य केलाय त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. अगली गेंद सरफराज की 6 गेंदे और नो बॉल, पंचांचा इशारा. अब 3 रन यहाँ पर हासिल हुए. 20 रनों की जरूरत, 6 गेंदे 20 रन. कहानी में ट्विस्ट है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, मकबूल बता रहे हैं, क्योंकि इरशाद ने एक शानदार छक्का लगाया था आखिरी गेंद पर अरफात की और इस मैच में एक नया रोमांच जमा कर दिया था. और यहाँ पर ऊंचा शॉट मकबूल के बैट से आता हुआ शानदार.
बाजूने देखिए, एक तेरी तो एक मेरी। अगर सरफराज कारोबारी की गेंदबाजी पर मकबूल हल्ला चढ़ाता है, छक्का मारता है, तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा। मकबूल के लिए आपकी चुनौती मुझे स्वीकार है। गेंदे 7 रन और बिल्कुल यहाँ पर 500 रुपए का कैश प्राइज असलम खोद साहब का यहाँ पर चटका लिया है, पटका लिया है। झन्नाटेदार और सन्नाटेदार ये छक्का मकबूल के बैट से आता हुआ। 500 रुपए दिया, इकडे जमा करा असलम भाई। असलम खोद 3 गेंदे 7 रन। देखिए, अभी भी मुकाबला बराबरी पर है। सरफराज यहां से एक गेंद आउट निकालता है तो चांस बनता है, 1 रन तो मिलेगा। अच्छा क्षेत्ररक्षण, वहां पर 1 ही रन मिलेगा। बल्लेबाज मकबूल बैक टू द पवेलियन। मास्टर डीजे दिनेश भी अब बहुत ही आक्रामक रूप में अच्छा मधुर संगीत यहां पर आए हुए दर्शकों को सुना रहा है दोस्तों। और बिल्कुल 2 गेंदे और अब 6 रनों की जरूरत। दिल की धड़कनें तेज और बिल्कुल असलम खोद साहब की धड़कन कर रही होगी इस वक्त, धक 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 धक, क्योंकि सामना हो रहा है, ये मैच हो रहा है बिल्कुल कड़क कड़क कड़क। बहुत ही अच्छा मुकाबला आहे दोस्तों। टेम्पल संघ आणि मारवा 11 बिरवाडी संघाचं टॉस साठी यायचंय। मेर 11 टेम्पल आहे आणि मारवा 11 बिरवाडी टॉस साठी यायचंय। दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल। 2 गेंदे 6 रन। इरशाद इस वक्त स्ट्राइक पर कदमों का इस्तेमाल करके हिट करना चाहते थे सीधे बल्ले से, गेंदबाज के सर के ऊपर से। अब 1 गेंद और 6 रन की जरूरत। क्या मैच हो रहा है दोस्तों। फिर से एक मर्तबा इस मैच को बीपी के प्रेशर न देके ब्लड प्रेशर वाले लोग बहुत ही होशियार और चालाक हो जाइए, क्योंकि आखिरी गेंद फेंकने को है। सरफराज ने 2 गेंदें बहुत ही बढ़िया रखी है। क्या आखिरी गेंद पर इरशाद छक्का लगाएंगे या फिर आखिरी गेंद पर दोस्तों सरफराज डॉट निकालेंगे। किसकी होगी जीत। एनसीसी नाते के ओम साई नाते, असलम खोद के माजी सैनिक राणे, किसकी जीत होगी। आखिरी गेंद, राउंड विकेट, पटकी हुई गेंद और यहाँ पर दिगंबर जादव के हाथों से कैच जरूर छूटा, लेकिन इस कैच का नतीजे पे असर होने वाला नहीं, क्योंकि ओम साई नाते ने क्वालिफाई कर लिया है।